तर प्लेअर ऑफ द मॅचचा किताब राकेश भावके यांना मात्र दिला जातोय मान्यवरांच्या माध्यमातून. खूप चांगली खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जाऊया मैदानाच्या आतमध्ये टाळगाव विरुद्ध गोटेवाडी. पहिलं षटक तात्या स्ट्राईकला. पहिलाच बॉल यॉर्कर आणि तिथे मात्र पहिल्या बॉलवरती पहिली विकेट गॉन. गोल्डन डकचा शिकार नितीन बॅक टू दी डगआउट. पहिल्या बॉलवरती पहिली विकेट मिळवतो तात्या. अभिजित ही नुगले आता रील्स पडेल. नक्कीच रील्स होईल आता याच्यावरती. चार चार अँगलने रील्स दाखवली जाईल. सॉन्ग टाकले जातील त्या रील्स वरती. स्टेटस पहा संध्याकाळी तात्याचा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेश आलेत. स्पीड अप घ्यायचं थोडं. यानंतर शेवटची मॅच असेल या सत्रातली. रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी विरुद्ध शिपेवाडी. कॅप्टन उपस्थित असतील तर आपण टॉस उडवून घ्या. जेणेकरून तुम्हाला टीम मीटिंग घेण्यासाठी वेळ मिळेल. हा प्रकार बॉल अतिरिक्त उसळी घेणारा हा बॉल होता. वन धावचा इशारा पंचांचा. नवीन बॅटर उमेश आलाय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा कुटप्याचा बॉल पंच केलाय. क्षेत्ररक्षक सुरेश पाटील येत आहेत. बॉल पर्यंत फेकी केली जाईल. एकच धाव खातं उघडतंय आपल्या संघाचं एका धावेने. टीम गोटेवाडी संघ टाळगाव विरुद्ध गोटेवाडी या दोन संघांमधली ही मॅच. एका बाजूला भैरवणा स्पोर्ट्स टाळगाव तर दुसऱ्या बाजूला श्री माणकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी. यावेळेस बॅकफुटला जाऊन अगदी उचलण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. डीप मधून प्रोटेक्शन दिलं जात आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. फेकी खराब पाहायला मिळाली. दोन धावा जरूर मिळतील. खूप चांगला बॉल. डॉट बॉल आलाय. बॉल डॉट बॉल आणि ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक 7 याचा समाप्त होतोय आणि पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 3. लॉस ऑफ दी 1 विकेट. दुसरं षटक घेऊन येत आहेत अर्थातच सुरेश पाटील संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. सुरेश पाटील स्ट्राईकला उमेश. पहिलाच बॉल अगदी बॉलर बॅकड्रॉप पाहायला मिळाला असते. डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे आणि एकच धाव मात्र मिळेल. नो बॉलचा इशारा पंचांचा. नो बॉल दिलाय आणि तात्याकडनं चुकी होते. नो +4 5 धावा.
जो गोलंदाज बाद असेल. पेनल्टीच्या 2 धावा, नोची 1 आणि या टोटल 4 धावा चौकार. 7 धावा. 7 धावा धावफलकावरती ऍड होतील. 11 धावा धावफलकावरती लागतात. सोन्या गोलंदाजी ट्रॅकवरती सोन्या आलाय. उर्फ टिंगऱ्या नावाने मात्र प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज. खूप चांगला बॉल. इथे विकेट मिळू शकते परंतु नो बॉल होता आणि हॅट्रिकचा आपला फ्रीटचा बॉल होता. फ्रीटच्या बॉलवरती आक्रमण चढवलं होतं परंतु एकच धाव मात्र मिळेल. टीमची धाव संख्या 12. 12 धावा धावफलकावरती लागतात. 12 धावा. चला टॉस साठी यायचा शेळकेवाडी आणि शिबीवाडी. 13 धावा धावफलकावरती लागतात. माफ करा 13 धावा. टॉस बॉल होता आणि व्हाईट +4 टोटल 5 धावा. 13 आणि 5 18 धावा. सोन्याचा पुढचा बॉल. फुल टॉच. खूप चांगले क्षेत्ररक्षण सुरेश पाटील यांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी अगदी जलद गतीने मात्र ह्या रन्स कंप्लीट केल्यात आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर 20 धावा धावफलकावरती लागतात. 22-0. पुढचा बॉल हर्षद साडी पाहूया. यावेळेस मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मोबाईल लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत या बॉल वरती. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने मात्र धावफलक 22 धावा धावफलकावरती लागतात. 22-24. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. अगदी फायनल रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. संपर्क 5 बॉल झाले. 5 बॉल लास्ट टू गो. पुन्हा एकदा व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव धावफलकावरती. 24
24. यावेळेस बिग करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र सुरू आहे आणि दुसरी धाव देखील अगदी सहजरित्या कंप्लीट होते. 2 धावा आल्यात या बॉलवरती. 2 धाव्याने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 26 या धावसंख्येवरती. 26 ऑन स्कोर कार्ड. 26 धावा धावफलकावरती लागतात. 2 षटक समाप्त झाल्यानंतर टीम गोटेवाडी या संघाचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. चला टॉस साठी यायचं रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी विरुद्ध शिबेवाडी, जय हनुमान स्पोर्ट्स शिबेवाडी. या 2 संघांमधली ही मॅच असेल. तर दिग्विजय पाटील आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. शेवटचं षटक. पहिलाच बॉल खराब लाईन आणि लेन व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. अवंतर धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात पाहायला मिळते जरूर. फुल टॉस बॉल. अगदी आपण पाहायला गेलं तर बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि अगदी आपण पाहायला गेलं तर दुसरी धाव देखील कंप्लीट होते. वा, 2 धावा आल्यात. 29 ऑन स्कोर कार्ड. 29 धावा धावफलकावरती लागतात. वर्षासाठी हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने मात्र हाताळलाय. खूप टप्प्याचा बॉल होता. दिशा द्यायची होती वन साइडला, परंतु हा बॉल डॉट बॉल येतोय. डॉट बॉल च्या माध्यमातून 2 बॉल आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. अजूनही 4 बॉल शिल्लक असतील. शेवटचं षटक. दिग्विजय पुन्हा एकदा खराब लाईन आणि लेट व्हाईट बॉलचा इशारा शशी साटम सर यांच्या माध्यमातून. यावेळेस बिग हिट केलाय हर्षदच्या बॅट मधून. आलाय उत्तुंग असा षटकार. 6 धावा. 36 धावा धावफलकावरती लागतात टीम गोटेवाडी संघाच्या. खूप चांगला बॉल. अप्रतिम अशी गोलंदाजी. कमबॅक केला या बॉलवरती दिग्विजयने. Got behind the wicket. हर्षद माघारी जातोय. स्पीडअप घ्या मित्रांनो थोडासा, कारण घड्याळामध्ये 2 वाजत आलेत. तर अजून दुसरा राऊंड सुरू व्हायचा आहे. पहिल्याच राऊंडला एवढा वेळ लागतोय आणि दुसरे राऊंड हे 2 षटकांचे असतील. आयोजकांच्या माध्यमातून दुसरा राऊंड हा 2 षटकांचा असेल, याची दक्षता घ्या सर्व टीमने.
व्हाईट बॉल. चला टॉस साठी यायचं रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी विरुद्ध जय हनुमान स्पोर्ट्स शिबेवाडी. अप्रतिम स्ट्रोक होता. अडवण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला आणि तिथे मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र जावं लागेल अनिलला माघारी. आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल आले. टीमची धावसंख्या 38, लक्ष 39 धावांचं. ताळगाव संघाला 18 चेंडू करायचे आहेत 39. चला टॉससाठी या शिबेवाडी कॅप्टन आणि रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी कॅप्टन. जय हनुमान स्पोर्ट्स शिबेवाडी विरुद्ध विपक्ष रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी. चला टॉस घेऊया. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस होईल. कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. चला शिबेवाडी कॅप्टन आणि शेळकेवाडी कॅप्टन टॉस साठी यायचं. नेक्स्ट मॅचचा टॉस. टॉस जिंकलाय शिबेवाडी या संघाने. निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टॉस जिंकलाय शिबेवाडी या संघाने आणि आमंत्रित केले रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी या संघाला बॅटिंग करण्यासाठी. शिबेवाडी विरुद्ध शेळकेवाडी या दोन संघांमधली ही मॅच. टॉस जिंकलाय शिबेवाडी या संघाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केलाय शेळकेवाडी संघाला बॅटिंग करण्यासाठी. दोन्ही टीम तयार राहायचं. जशी मॅच संपेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. या सत्रातली शेवटची मॅच आपण पाहणार आहोत. शेळकेवाडी विरुद्ध शिबेवाडी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि जिथे मात्र लक्ष आहे टाळगाव संघाला. करायचे आहेत 18 चेंडू 39 धावा. कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केलं जाईल हे टार्गेट आणि कशा पद्धतीने रोखलं जाईल हे टार्गेट. एका बाजूला टाळगाव टीम तर दुसऱ्या बाजूला गोटेवाडी टीम. दोन्ही तुल्यबळ संघातली लढत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. श्री भैरवनाथ चषक 2024 सर्व क्रमांक दुसरं.
चला मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. वेळ खूप घेत आहे गोटेवाडी टीम. रोहित आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिले षटक घेऊन स्ट्राईकला ताळगावचा टायगर तात्या अभिजित हिंदुकले. नॉन स्ट्राईक एंडला प्रथमेश. पहिला बॉल तात्यासाठी. तात्या आणि प्रथमेश सलामीची जोडी. लक्ष 39 धावांचं. 18 चेंडू करायचे आहेत टायगाव टीमला. 39 धावा. कशा पद्धतीने मात्र हे टार्गेट कम्प्लीट केले जाईल. पहिला बॉल रोहनचा रोहितचा तात्यासाठी. पहिलाच बॉल यॉर्कर. व्हाईट बॉल अवांतर धावसंख्येने मात्र सुरुवात होते. फकुरा टप्प्याचा बॉल होता. शरीरापासून दूर होण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहायला गेलं तर लेग स्टिक सोडून जाणारा हा बॉल होता. पुढचा बॉल. या वेळेस अगदी बिग हिट आलाय तात्याच्या बॅट मधून. एक हाय अँड हँडसम जंग षटकार. अगदी मिडल ऑफ द बॅट घेतला. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला तात्याच्या बॅट मधून. षटकार. पुढचा बॉल रोहितचा. पुन्हा एकदा तात्यासाठी. टीमची धावसंख्या 7. फक्त आणि फक्त एक चेंडू झालाय. पहिले षटक. यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय फायनल रिझन मध्ये. कमलेश आहे त्या ठिकाणी. अडवला जातोय बॉल. फेकी केली जाईल. एकच धाव. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक आता असेल प्रथमेशकडे आणि पहिला बॉल मात्र तो फेस करेल या स्पर्धेतला. मागील मॅच मध्ये प्रथमेश प्रथमेश हेनुगले मागील संडेचा हिरो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण याच खेळाडूंनी मात्र अगदी षटकार ठोकून सामना जिंकवला होता आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी हा संघ ठरला होता. तोच मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश हेनुगले. त्याच्या विरोधात रोहित. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती. वन बाउन्सचा इशारा देखील जरूर दिला जातोय. खूप चांगला बॉल. हा बॉल डॉट बॉल आलाय. कमबॅक केलंय. थोडंसं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. नो बॉल. बाउन्सर ऑलरेडी तुम्हाला दिला होता. हा दुसरा बाउन्सर आहे त्यामुळे हा नो बॉल आहे जरूर. रुपेश सावंत सर यांच्या माध्यमातून लेखी पंच आहेत. नो बॉलचा इशारा म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट. थोडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री हिटची संधी प्रथमेश साठी. बघूयात फ्री हिटचा बॉल अशा पद्धतीने मात्र फ्री हिटचा बॉल ऑन साइडला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे. अडवला जातोय बॉल. फेकी केली. त्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर एकच धाव.
विकेट करण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर ठेवला. व्हाईट बॉलचा इशारा शशी साटम सरांचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती. पण पाहायला गेलं तर ह्या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत त्याने 7 बॉल हाताळले. 7 बॉल मध्ये आपण पाहायला गेलं तर 3 वाईट आणि 1 नो. 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक. परंतु यावेळेस कॅच ड्रॉप आशा सोडली होती तात्याने, कारण जो फटका होता तो फटका फसला होता. परंतु हर्षद कडनं चुकी झाली. महत्वाची विकेट होती. महत्वाचा मासा गळाला लागला होता, परंतु कॅच ड्रॉप झाली. जसा फटका खेळला तात्याने आशा जरूर सोडली होती, परंतु कॅच ड्रॉप झाली. खूप चांगला बॉल. तेरा धावा धावफलकावरती लागतायत. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 13 या धावसंख्येवरती. 12 चेंडू 26 ची गरज. 12 बॉल 26 धावांची गरज आहे. टीम टाळगाव या संघाला. टाळगाव विरुद्ध गोटेवाडी या दोन संघांमधली ही लढत आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. हर्षद आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन. तशा पद्धतीने राहील. सातची कॅच सोडल्यानंतर आता कुठेतरी दडपण असेल. पण महत्वाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं टीम टाळगाव संघाचा टायगर फक्त अभिजित. हर्षद आलाय. पहिलाच बॉल हर्षदचा आडव्या पॅटने खेचलाय. अगदी डी मार्टच्या दिशेने ठोकलाय षटकार. 6 धावांसाठी तात्याच्या बॅट मधून. मगाशी म्हटलं होतं की कॅचेस विन द मॅचेस समीकरण आहे क्रिकेटचं, की तुम्ही कॅच सोडले की मॅच सोडली. हा येणारा काळच सांगून जाईल. पाहूया कशा पद्धतीने मात्र गोटेवाडी संघाचं कमबॅक होईल. 19 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती षटकार आला. पुढचा बॉल. यावेळेस इनसाइड आउट हेलिकॉप्टर लँड होईल. 6 धावांसाठी ताळगावचा टायगर तात्याच्या बॅट मधून आणखीन एक बिग षटकार. अगदी हेलिकॉप्टर उडवला. अगदी लँड झालं 6 धावांसाठी. प्रेशर आता गोलंदाजावरती निर्माण होत आहे, कारण 2 मोठे फटके आलेत. कमबॅक होणं कुठेतरी महत्वाचं आहे. मी मगाशीच म्हटलं होतं की कॅच तो जसा फटका खेळला तो निराश झाला होता की ही कॅच सुटू दे. देवाकडे धावा केला आणि कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर हे तात्याचं कमबॅक. 2 मोठे प्रहार. परंतु यावेळेस हर्षदचं कमबॅक होणं कुठेतरी महत्वाचं आहे. या बॉलवरती बघूयात ते कमबॅक होतंय का. शरीरापासून दूर ठेवलाय. बॉल अगदी थर्ड मॅन रिझन मध्ये जातोय. व्हाईट बॉल. व्हाईट +1. 2 धावा येत आहेत. टीमची धावसंख्या 27. 27. स्ट्राईक आता असेल प्रथमेशकडे. 10 चेंडू 12 ची गरज असेल आता. 10 बॉल 12चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. थोडासा वाईट यॉर्कर पाहायला मिळाला. शॉर्ट बॉल येतोय. यानंतरची मॅच रणवीर स्पोर्ट्स शेकेवाडी विरुद्ध जय हनुमान स्पोर्ट्स शिपेवाडी. दोन्ही टीमने तयार राहायचंय.
जशी मॅच संपेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचंय. यावेळेस मात्र बिग हिट प्रथमेशच्या बॅट मधून देखील हा षटकार पाहायला मिळतोय. अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. 6 धावांचा डोला. भैरवनाथ चषक षटकार. 8 चेंडू आणि आता 6 धावांची गरज आहे. येणारे 8 चेंडू आणि 6 धावा. 8-6चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि हर्षद वरती चढवलेले हल्ले पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे मात्र पहा मोठा प्रहार आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होईल. षटकार आहे का चौकार आहे? हा विजयी षटकार आहे. सामना फिनिश केलाय एम एस धोनी स्टाईल पद्धतीने. मागील संडेचा हिरो प्रथमेश हिनुगले याने शेव ठोकलाय हा षटकार. विजयी षटकार. सामना आपल्या गादीच केलाय. विजयी संघ ठरतोय श्री भैरव स्पोर्ट्स साळगाव संघ. हार्ड लक बॅड लक टीम गोटेवाडी संघ. तर लगेच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच. चला शिबेवाडी टीम आपल्याला विनंती आहे की लगेच बिल्डिंग